त्याचे प्रश्न मान खटावचे वेगळे आहेत, वेगवेगळेच आहेत. आणि ते असताना 2009 साली हा मतदारसंघ आपला मान खटाव मतदारसंघ झाला. पहिल्यांदा पवारसाहेब आपण इथून प्रतिनिधित्व केलं, आपण खासदार झाला आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये दोन्ही तऱ्हे समन्वय लवकर झाला. आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की अनेक वर्ष मागासवर्गीय मतदारसंघ असल्यानं कैलासवासी सदाशिव पोळांना आपण इथं उमेदवारी देऊया, तुम्ही खटाच्या कोणी मागू नका. आम्ही तो तुमचा निर्णय मान्य केला आणि त्यावेळी पूर्ण ताकदीनं मान आणि खटावमध्ये निवडणूक झाली. त्याही निवडणुकीमध्ये आम्ही खटाव तालुक्यानं पोळ तात्यांना चांगलं लीड दिलं, पण इतर दुर्दैवानं तर आपल्याला यश मिळालं नाही. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण मला उमेदवारी लढा म्हणून आदेश दिला होता, पण तात्यांच्या आग्रहाखाती थांबावं लागलं. 2019 साली आम्ही सर्वांनी ठरवलं ह्या चुकीच्या प्रवृत्तीचं थांबवायचं म्हणून सन्माननीय देशमुख साहेबांना आपण तिथं उभं केलं. पण देशमुख साहेबांना उभं केल्यानंतर सुद्धा या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये खटाव तालुक्यानं त्यांना 11,000 मताचं लीड दिलं. पण दुर्दैवानं शेवटच्या वेळी काही मंडळी एकत्र आली आणि जरा मान तालुक्यामध्येच आपल्याला थोडं कमी मतदान झाल्यामुळं आपल्याला अपयश आलं. पण हे झालं असलं तरी यावेळी लोकांच्या लक्षात आलं या ह्याच्यात 14 साली काय वेगळे झाले, काय एकत्र आले, निवडणुकीसाठी वाटेल ती करण्याची जी प्रवृत्ती आहे ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे यावेळी निर्णय घेतला की तिरंगी झाल्या तर घोटाळा होतोय, म्हणून पहिल्यांदा आम्ही दुरंगी इलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता गडबड कराय कुठली जागा राहिली नाही. मित्रांनो, अनेक टीका करतात, करू द्यात, मला काय त्याचं सुखदुःख वाटत नाही, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. ज्यांनी काय केलं ना, टीका करायला जागाच नाही, ते दुसरं काय करणार व्यक्तिगत टीकेशिवाय, त्यांच्या हातामध्ये काय नाही. कारण जी काम करणारी माणसं असतात ते काम करत असतात आणि करणारे जे राजकारण करणार आहे किंवा टीका करणारे ते करत असतात. मी काय आहे ते अख्ख्या मान खटावला माहीत आहे, ते काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मला काय सांगायची त्याची गरज नाही आहे. आणि मी परवाच एका साहेब सांगितलं, आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही, कधी एखाद्या ह्याच्यामध्ये अगदी स्क्रीन लावून दाखवून आपण मध्ये मी काय काम उभं केलं आहे, तुम्ही काय कारनामे केलेत सांगायला प्रभाकर घे घाबरणारा नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वभाव शांत असला याचा अर्थ काय माणूस हे होतं असा तर अर्थ नसतो. 15 वर्ष लोकांना झुलवलं. या तालुक्याचा पाण्याचा मी एक पाणीदार आमदार, भगीरथ पाण्याचा. अरे बाबा, 92 साली यात पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असताना उरमुडीची घोषणा केली. 97ला उरमुडीचे प्रशासकीयमान झाले, तारळी झालं, जे कटापूर झालं, 99ला टेंबू झालं. 2007 साली पाणी आपल्या कोंबडीच्या बोगद्यातनं खटावच्या मोडीमध्ये आलं. त्यावेळी आम्ही दोघंही आमदार नव्हतो. फुकटचं श्रेय घेऊ नये कधी कोणाचं. ठीक आहे, झालं. त्यानंतर सर्वजण असणारे आमदार, त्यानंतर त्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्या खासदारांचा सहभाग आहे आणि त्याच्या माध्यमातून या तालुक्याला पाणी देण्याचं काम सुरू आहे. काय 80 पूर्ण झालं आहे, अजून बराच टप्पा गाठायचा आहे, हे सत्य आहे. त्याच्यासाठी केवळ पाण्यामध्ये कोणी पॅन्टीवर कोण डुबक्या मारल्या किंवा हात करून आंघोळ केल्या म्हणजे पाण्याचा प्रश्न संपत नाही. अरे पाणी आल्यानंतर तुम्हाला या तालुक्यामध्ये खरी गरज आहे ती केवळ पाणी आलं पाहिजे का, तर आलंच पाहिजे. पण या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं खरी फार गरज आहे की राजकारणामध्ये पवारसाहेबांनी आम्हाला शिकवून दिली की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करत असताना मला खरं इथं सांगावं वाटतं, इथं पानखटाच्या जनतेला अजूनही काळ बदलला आहे. त्यामध्ये अजूनही एखादं हॉस्पिटल झालं नाही. एखाद्या माणसाला इमर्जन्सी कुठं जायचं तर अकलूजला जायचं कराडला, आमच्या काटकट डॉक्टर ओढून जावं लागतं. एखादं इथं हायस्कूल हे हॉस्पिटलसुद्धा झालं नाही. या तालुक्याला खरी गरज आहे हे जे युतीचं सरकार आहे की जे दोन्ही पक्ष फोडून झालेलं सरकार हे आपल्या शेतकरी विरोधी आहे. मागच्या वेळी तुम्ही बघितलं कांद्याचं उत्पादन चांगलं आलं, जागतिक बाजारात दर वाढले, ते निर्यात बंदी घातली आणि त्यामुळे आपल्याला कांद्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आला. यावेळी पीक चांगलं झालं, सोयाबीनचे दर कमी झाले आणि इथं तेलाचे दर दिवाळीला वाढले. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी सरकार असतात. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला रोजगार हमीतून
रोजगार हमीतून आपल्याला फळबागाची योजना आणली, ड्रीपला सबसिडी 71,000 कोटीची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांची MSP वाढवण्याचं काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे. जलसंधारणात पण त्यानं आपल्या इथल्या खासदार असताना मी त्या विधान परिषदेला संधी दिली होती, त्या माध्यमातून आपण कामं केलेली आहेत. तेवढ्यावरती न थांबता खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्याला औद्योगिक करावं लागणार आहे, तरुणाच्या हाताला काम द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी ते MIDC काढण्याचा पाणी राखीव ठेवलेला आहे. आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करून यात MIDC झाली पाहिजे. या तालुक्यामध्ये आपल्याला उद्योगधंदा आणला पाहिजे म्हणून आपण ते साहेबांच्या हस्तेच एक कोस्टरचं आम्ही इथं वडूजला केलं. मग अशी सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं बंद पडलेला इथेनॉलचा बायोडिझेलमध्ये जिरकॉनमध्ये हे करू बदल करून तोही चालू केलेला आहे. रणजित देशमुखांनी दोन्ही ठिकाणी सुदगण्या काढल्या. मान तालुक्यामध्ये कारखाना काढण्याचा प्रयत्न केला, अर्ध काम राहिलेलं आहे. नक्की अडवलं कोणी? अरे तुम्ही काय करत नाही, दुसऱ्याला करू द्या तरी. हे अडवून असं करून या तालुक्याचं गेले 15 वर्ष फार मोठं वाटोळ झालं आहे. तालुका फार मागं झाला आहे. नेलं काय तर केवळ राजकारणाच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावली. त्यामध्ये होत असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुणाचा ट्रॅक्टर पकड काय होईल कर, आपल्याला काम करत नाही त्याच्यावरती त्याला अडकव. पण माझे आपल्याला विनंती आहे, काय नोकरी हा पण एक क्षेत्र आहे, ते सुद्धा भूमिपुत्र आहेत आणि ते सुद्धा आपले नागरिक आहेत. इथं असणाऱ्या काय अधिकाऱ्यांना मला कधी कधी सांगितलं की जरी असणारे महसूलचे अधिकारी असू द्यात, ग्रामसेवक असू द्यात, शिक्षक असू द्यात, अरे तू नोकरी त्यांचं ती करतायत, ते आपल्याला तेही नागरिक आहेत, त्यांच्यावर दबाव टाकणं हे चुकीचं काम आहे. पोलीस खात्याचे तर खरंच दबाव टाकणारा गुंडांना दहशतींना थांबवण्यासाठी ते खातं आहे. पण त्यातल्या काय अधिकाऱ्यांना एवढ्या खालच्या लेवलवरती वागणूक दिली की त्याच्यामध्ये आजही त्यांच्या मनामध्ये काय वाटतंय तुम्ही एखादे असल्यावर खाजगी त्यांना विचारा. ती सुद्धा त्यांचा मुलाबळ आहे, त्यांना सुद्धा हे आहे, ते सुद्धा आपले मतदार आहेत. लोकांना सन्मानानं वागवण्याची भूमिका नाही. यातले कितीतरी लोक त्यांच्या घरी गेले असतील तर कधी कोणाला चांगली वागणूक मिळाली असेल तर कोणी हात वर करा. मग अशा प्रवृत्तीला जी मान खाटावला आपल्याला घातक प्रवृत्ती आहे, विकासाला अडवणारी प्रवृत्ती आहे, त्यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि त्यासाठी 20 तारखेला परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे. योगायोगानं आपल्या आशीर्वादानं मला योगायोगानं मी सहकारामध्ये गेले 25 वर्ष बँकेचं संचालन काम करतोय. या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था, मग सोसायटीपासून खरेदी विक्री संघ असू द्या, बाजार समिती असू द्या, ग्राहक संघ असू द्या, सोसायटीपासून खरेदी विक्री संघ असू द्या, बाजार समिती असू द्या, ग्राहक संघ असू द्या, त्यामधनं ह्या खटाव मानच्या आपल्या लोकांना एकदम चांगला सहकार दुष्काळी भाग असून सुद्धा उभा करण्याचं काम केलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर योगायोगानं मला वारसा केशवराव पाटलांचा मिळाला. इथं 85 काढलेलं पॉलिटेक्निक असेल, डी फार्मसी असेल, महात्मा फुलेंच्या गावामध्ये आश्रमशाळा चालवतोय. पण त्याच्यामध्ये आम्ही एक शिस्त ठेवून त्या पद्धतीनं अंदाजे 10,000 मुलं शिक्षण घेत करतात. मी मूळचा उद्योजकच असल्यामुळं पूर्वीपासून योगायोगानंच नाते समजायला मी राजकारणात आलो. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आणि मान खटावच्या बॉर्डरवरतीच आपल्याला खटाव मान अग्रोपशम एक कारखाना चालवलेला आहे. साहेबांना आपण ते साखर पुण्याला नेलं होतं. साहेबसुद्धा मला म्हणाले प्रभाकर इथं कुसळं उगवत नाही, हे कशासाठी केलेलं आहे? खरं आहे ते. पण साहेब त्या कारखान्याने एक नावलौकिक बनवलं आहे की त्याच्यामध्ये होत असताना या कारखान्याचा 6,500 झाला आहे. 1,00,000 लिटरचे डिस्ट्रीज झालेले आहे. 700-800 लोक प्रत्यक्ष काम करतायत, त्याच्यामध्ये तोडणी होते 700-800 करतायत आणि मजूर जमणं 2-3 हजार लोकांना इथं रोजगार मिळण्याचं काम देण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये आपण उभं केलं, ह्या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा हक्काचा कारखाना मिळून 15 दिवसात महाराष्ट्रात एकही दिवस पुढे न जाताना कायद्याप्रमाणे 15 दिवसात पेमेंट देऊन 3,050 रुपयाचा दर आपण लोकांना दिला आहे. मान खटावचे 20,000 शेतकरी हे आपल्या कारखान्याला ऊस घालतात. त्यामुळे एकूण सगळ्या मान खटाव तालुक्याचा आपल्याला भविष्य काळामध्ये प्रभाकर देशमुख असतील, नाहीतर रणजित देशमुख असतील, सुरेंद्रदादा असतील, अनिल देसाई, सगळ्यांना घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करणार आहे. मी करणारापैकी मी नाही आहे हे तुम्हाला सांगतोय. जे काय केलं ते मी केलं. अरे काय त्याच्यामध्ये केलं? लोकशाहीमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. साहेबांनी आम्हाला संधी दिल्यावर जिल्ह्याच्या राजकारणात मी असेन, कैलासवासी लक्ष्मीताते होते, रामराजे शिवेंद्रराजे एकत्र होतो. कधी जिल्ह्यात पूर्व भागावरती नेहमी अन्याय होता मानखटावरती. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतीच्या माध्यमातून अध्यक्ष आपण सभापती
6 लोकांना संधी त्याच्यामध्ये त्या काळात मिळाली. खटाव म्हणजे प्रत्येक माणसाला कुठंतरी संधी दिली पाहिजे. पण या तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षात एखादा कार्यकर्ता घडला नाही तर तो जिल्ह्याला जाईल. फक्त गोरे गोरे गोरे. आमच्या वाघोजी काकांनी पतसंस्था काढली, त्यांना आमदार केलं काय बघून मला माहीत नाही. ती काढून घेण्यासाठी तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहीत आहे. पण तिथं सुद्धा दुसरा कोणी सापडला नाही. म्हणून मला सांगायचं आहे, राजकारणामध्ये सगळ्यांना घेत असताना आत्ताच सांगितलं साहेब बोलताना की सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं. ती आता मगाच्या साहेबांच्या इथं आलेला वेळ नव्हता तरी बोलण्याच्या लक्षात येतं. मी आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो आणखी या येत्या निवडणुकीच्या ज्या 20 तारखेला निवडणूक होते, पवार साहेबांनी मला विधान परिषदेला पाठवलं होतं. आत्ताही विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून पवार साहेबांचे विचार घेऊनच आपल्याला मान खटाव मतदारसंघामध्ये भविष्यातला एक चांगला तालुका घडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाजू आहे की त्याच्यामध्ये आदरणीय आपले खासदार दयशील मोठेपासून खालू नये ना आम्ही वरू नये. त्यामुळे इथं काय कार्यकर्त्यांना कुठं भीती दाखवण्याचं, कुठं काहीतरी करण्याचं अजिबात घाबरू नका. आम्ही सगळे आहे. एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायचे कारण नाही. दहशतीला घाबरू नका. आम्ही पाठीशी दोघं आहे. वरनं यानंतर खालनं येतो. आम्ही सगळ्या पद्धती करतो. आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही. ह्याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्यावर कधी थांबत नाही. तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, घाबरू नका. कोणीही जगामध्ये गुंड व्हायला बुद्धी लागत नाही. कंबराचं काढून डोक्याला बांधलं गुंड होतो. त्यामुळे तुम्ही भिवू नका. आम्ही तुमच्या केसाला धक्का लागला तर या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण इथं स्टेजवरचे जबाबदार आहे. पण आपल्याला आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे या तालुक्याच्या भल्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, इथं औद्योगिकरण करायचं आहे, शेतीमध्ये विकास करायचा आहे आणि एक चांगला संस्कृतीचा मान आणि खटाव मतदारसंघ घडवायचा आहे. त्यासाठी आपण मला येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिंग फुकणारा माणूस याच्यावरती मतदान करून पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यामध्ये परिवर्तन होतं आहे. ते परिवर्तन आपल्याला मान खटावमध्ये करायचं आहे. एवढा निर्णय घेतलेला आहे. आपण तो पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगून थांबतो. आणि आपल्या सर्वांना इथं मी आपल्याला 20 तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण 20 तारखेला तुतारी चिन्ह समोरचं बटन दाबून विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. उठा सज्ज व्हा. उठा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.